मुंबईतील मोठी व्यावसायिक चिलप कुटुंब यांचे चिरंजीव श्री साहिल चिलप आणि निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी या दोघांचा साखरपुडा गेल्या 4 नोव्हेंबरला संगमनेर इथं पार पडलेला आहे. त्या कार्यक्रमापासून महाराजांच्या विषयी काही समाजमाध्यमावर समाजकंटक म्हणता येणार नाही त्यांना, काही उत्साहित तरुण त्यांच्याविषयी आरोपांची राळ उठवत आहेत, त्यांची खिल्ली उठवत आहेत. हे स्पष्टता चुकीचं आहे. गेली 30-32 वर्ष निवृत्ती महाराज देशमुख या महाराष्ट्राच्या भूमीवर समाज प्रबोधनाचं काम करत आहेत. त्यांनी आपल्या कीर्तनामध्ये हे अभंग पाठ करा, हरिपाठ पाठ करा, असं करा, तसं करा, हे करा, असं कधी सांगितलेलं नाही आहे. त्यांचा सांगण्याचा पारंपरिक त्यांच्या रक्तातला मूळ मनातला हेतू हाच आहे की या शेतकरी कुटुंबातला, या महाराष्ट्रातल्या मायभूमीवरचा किंवा जात म्हणून नव्हे तर मराठी म्हणून मराठा मुलगा स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभारला पाहिजे. त्यांनी आपल्या कीर्तनामध्ये कधी असं सांगितलं नाही तुम्ही हे करा ते करा, पण ते स्वतःच्या पायावर मुलं कशी उभारतील याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहेत. त्यांनी सतत सांगत असतात तुम्ही चहाची टपरी टाका, वडापावचा गाडा टाका, पण रात्री पैशाची गाड खाला. त्यांनी सतत इतर समाजाचं उदाहरण देतात, मुस्लिम समाजाचं उदाहरण देतात. तो एक आदर्श समाज आहे की तो गाडा चालवल, केळी विकल, पण संध्याकाळी येताना 1000 रुपये आपल्या कुटुंबासाठी घरी आणेल. अशा समाजाचं ते उदाहरण वारंवार देत आहेत. अशा माणसाने 31 वर्ष कीर्तन केलेलं आहे. त्यांची माझ्या आजोबाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं की माऊली मी तुम्हाला कीर्तनाची तारीख देऊ शकत नाही, कारण माझ्या येत्या 6 महिन्यातल्या माझ्या तारखा फुल आहेत. ज्या माणसाचं वर्षातल्या 365 दिवसापैकी किमान 265 दिवस कीर्तनामध्ये रोज एक कीर्तन किंवा सकाळी आणि दुपारी, संध्याकाळी आणि दुपारी कीर्तन आहे, अशा माणसाला इन्कम सोर्स, त्यांचे उत्पादन किंवा उत्पन्नाची क्षमता खूप मोठी आहे. आणि आपला आलेला उत्पन्नाचा वाटा आपल्या मुलीसाठी नाही खर्च करणार तर तो कोणासाठी खर्च करणार? लक्षात घ्या, या पृथ्वीवर मुलीचं आणि बापाचं नातं इतकं मोठं आहे की त्याची तुलना आपण कुठल्याही नात्याशी करू शकत नाही. लक्षात घ्या, असं म्हटलं जातं की जो वडील, जो बाप आपल्या बायकोला वर्षभर फक्त घोकत असतो, आयुष्यभर घोकत असतो की मी तुला कधी तोळावर दागिना घेईल, पण अख्खं आयुष्य कडल आलं तरी तो स्वतःच्या पत्नीला दागिना घेऊ शकत नाही. पण मुलीचं लग्न ठरलं म्हणल्यानंतर तो काही तासात, एका दिवसात मुलीला ठरलेलं 11 तोळे असू द्या, 21 तोळे असू द्या किंवा त्याच्या परीनं 7-10 तोळ्याचा दागिने तो एका दिवसात, एका रात्रीत खरेदी करू शकतो. ही बापाची ताकद आहे. ज्या माणसानं ह्या महाराष्ट्राच्या भूमीवर 31 वर्ष समाजप्रबोधनाचं काम केलेलं आहे, त्या समाजप्रबोधनाच्या माध्यमातून, मानधनातून त्यांच्याकडं भरपूर संपत्ती आहे, महाराजाकडं मानधनाच्या स्वरूपातून आलेली. ती संपत्तीचा उपभोग आपल्या मुलीसाठी करायचा नाही तर ती कुणासाठी करायचं? महाराजांचं सांगणं एवढंच आहे की तुम्ही कर्ज काढून भावकीच्या जिरावर किंवा कोणाला तरी दाखवण्यासाठी, कोणाला तरी जिरवण्यासाठी खर्च करू नका. निवडणुकात पैसा घालू नका, लग्नामध्ये पैसा घालू नका, ट्रॅक्टर ट्रॉल्या उडवू नका, वाहनं घेऊ नका. आलेला पैसा तुम्ही व्यवस्थित मार्गाने वापरा, हा महाराजांचा सांगणं होतं. गेल्या लॉकडाऊनपासून आपण पाहतोय त्या समाजातले आणखीन काही उदाहरणं सांगतो. नागनाथ मंजुळेसारखा सामान्य माणूस या महाराष्ट्रात एक चित्रपट निर्माण करतो सैराटसारखा, आणि त्या सैराट चित्रपटाच्या मध्ये सामान्य कलाकार आहेत, एकदम साधी माणसं आहेत आणि ते उत्तुंग जागतिक लोक गेली. याचा अर्थ काय? पारंपरिक मराठा चित्रपटसृष्टी खूप मोठी आहे, पण त्या चित्रपटसृष्टीमध्ये आजपर्यंत ठराविक घराण्यातलीच लोक काम करत होती. आणि ह्या नागनाथ मंजुळेंनी ज्यावेळेस सैराट चित्रपट आणला त्यावेळेस लोकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. बिग बॉस विजेता सूरज चव्हाण दिसायला कसा आहे? काळा आहे. तो बिग बॉसचा विजेता ठरला. अशी सामान्य माणसं पुढं आणण्याचं काम ही माणसं करतायत. म्हणून नागनाथ मंजुळे असू द्या, निवृत्ती महाराज देशमुख असू द्या, ही साधी माणसं राष्ट्रनिर्मितीचं काम करत आहेत. आणि अशी माणसं स्वाभिमानानं जगली पाहिजेत, त्यांच्या पाठीशी आपण स्वाभिमानानं उभारलं पाहिजे, ही माझी आपल्यास आग्रहमान्य आहे. आणि यापुढे आपण सर्वांनी मिळून त्यांच्या मुलीच्या कार्यक्रमाचा असू द्या, तिच्या वेशभूषेविषयी असू द्या, अजिबात तुम्ही काही करू नका. ही माणसानं कीर्तन जोपर्यंत महाराज करतील तोपर्यंत केलं पाहिजे.
किमान त्या महाराजांनी वर्षामध्ये 200 जरी कीर्तनं केली असली आणि त्यांच्या 31 वर्षाच्या सेवेमध्ये एक 6,000 जरी कीर्तनं केली असली आणि प्रत्येक ठिकाणी किमान 5 ते 10 मुलं जरी त्यांच्या समाज प्रबोधनाच्या बोलण्यातून, त्यांच्या विचारातून जर स्वतःच्या पायावर उभा राहिली असतील, त्यांचं काम खूप मोठं आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून आज बरीच मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत. हाच मोठा त्यांचा देश आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रयास आहे आणि तो प्रयास अखंड चालला पाहिजे, एवढी माझी या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास विनंती आहे. आपणास पुनश्च विनंती की महाराजांच्या कार्यक्रमाविषयी, त्या मुलींच्या झालेल्या साखरपुड्याविषयी आपण कृपया चांगलं बोलता आलं तर बोला, नाही बोलता आलं तर वाईट किमान बोलू नका. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.